रिक्षा टॅक्सी चालकांच्या मराठी सक्तीवर मंत्री सरनाईक ठाम, पण अंमलबजावणी लांबणीवर पडण्याची शक्यता। मराठी शिकण्यासाठी मुदतवाढीबाबत मंत्री सरनाईक यांची आज परिवहन आयुक्तांसोबत बैठक। रिक्षा टॅक्सी चालकांसाठी मराठी सक्तीचा निर्णय 2 टप्प्यात होणार। 15 ऑगस्टपर्यंत लायसन्स परमिट रद्द होणार नाही, सूत्रांची माहिती। तर चालकांना मराठी शिकवण्यासाठी सरकार पुस्तिका काढणार। मराठीच्या मुद्द्यावरून सरकारला आज आव्हानाची भाषा केली जाते। मराठी सक्तीवरून सरकार मागे हटल्यास सरनाईकांनी राजीनामा द्यावा, संजय राऊत यांची प्रतिक्रिया। विधान परिषदेसाठी शिवसेनेत पक्ष विलीन करण्याची शिंदेंची ऑफर। बच्चू कडू उद्या भूमिका जाहीर करणार। तर मुंबईत बच्चू कडू आणि उदय सामंत यांच्यात बैठक पार पडल्याची सूत्रांची माहिती। विलीनीकरणाच्या शिंदेंच्या ऑफरवर प्रहारचे पदाधिकारी सकारात्मक। मात्र विलीनीकरणानंतर प्रहारला मंत्रिपद आणि विदर्भातील शिवसेनेची सूत्र हवी, पदाधिकाऱ्यांची मागणी। मोंदूखरात प्रकरणानंतर महिन्याभरानंतर रुपाली चाकणकर ऍक्टिव्ह। नाशिकच्या नांदूरमधील कार्यकर्त्यांसोबत चाकणकरांची बैठक। मुंबईवर पाणी टंचाईचं सावट। 1 मे पासून पाणी कपात लागू होण्याची शक्यता। मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या 7 तलावांमध्ये केवळ 28.79% पाणीसाठा शिल्लक। जालन्यात 87 कृषी सेवा केंद्रांची झाडाझडती। खतांच्या विक्रीत अनियमितता आढळल्यानं 9 केंद्रांचा परवाना निलंबित। 41 कृषी सेवा केंद्र चालकांना नोटीस, तर 5 ठिकाणी गुन्हा दाखल।